माय लकी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। रंजना रेसिपी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आरोग्यासाठी चांगली आणि आरोग्यदायी अशी रक्तवाढीसाठी आणि शुगर डायबिटीज पेशंट साठी पण आणि अशी शरीराला खूप उपयोगी आणि ताकद देणारी अशी रेसिपी बनवत आहोत। ती म्हणजे नाचणीची भाकरी आणि वांग्याचं भरीत। ही रेसिपी आपण आज बनवत आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। हे बघा, 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलंय मी। 1 वाटी भरून असं आहे नाचणीचं पीठ। आता याच्यासाठी मी 1 ग्लास पाणी उकळून घेते। थोडं जास्तच ठेवते। 1 ग्लास पाणी उकळून घेते। पाणी उकळायला ठेवलंय। आता ह्या गॅसवर आपण वांग भाजायला ठेवूया। त्याच्यावर वांग भाजायला ठेवूया। त्याच्यावर वांग भाजायला ठेवूया। माझ्याकडे चाळणी नाही तर मी असं वांग भाजायला ठेवते। हे बघा, आता मी वांग भाजून घेते। तिकडे पाणी अशा प्रकारे मळून घेतलंय। बघा किती मऊसूत झालंय आपलं पीठ नाचणीचं। आता याला आपण असंच ठेवूया थोड्या वेळ। याला असं ठेवूया। याला पण भाकर लाटायला ठेवूया। थोड्या वेळ असं टाकून ठेवूया। वांग शिजलंय का भाजलंय का बघूया। नाचणीच्या भाकरी असं गोळा घेतलाय मी, तर चांगला मळून घ्यायचा। पहिलं थोडं पीठ लावायचं आणि असं मळून घ्यायचं। असं लाटून असं गोळा केला की अशी लाटायची। छान लाटता येते। आपण चपाती लाटतो तशीच लाटायची। लाटली चपाती, थोडस तेल लावायचं मधून। त्याच्याने काय होतं, आपली भाकर मस्त फुगते। खूप खाण्यासाठी चवदार लागते। मीठ आणि तीळ टाकलं ना तो खूप चवदार लागते भाकर। भाजी सांगा कशा सांगावी, आमच्या घरामध्ये हप्त्यातून 1-2 वेळेस नक्की होते, कारण की ती आरोग्यासाठी चांगली असते। आणि मला शुगर असल्यामुळं माझ्या बरोबर घरातले आमच्या सगळेच खातात। काही लोकांना ते आवडत नाही आणि महाराष्ट्रामध्ये तर एवढी खात नाही लोक। पण ज्यांना ज्यांना माहिती आहे नाचणी आपल्या आरोग्यासाठी किती चांगली असते ते लोक खातात बनवून। बघा मस्त भाकर होते। आता मी तव्यावर टाकून घेते। भाजून घेऊया आपण। भाजून घेऊया आपण भाकर आणि एक तुम्हाला बनवून दाखवते। आपली भाकर भाजतीये तोपर्यंत दुसरी बनवते। भाकर आपण उलटी करूया। बघा किती मस्त भाजतीये भाकर आपली। एकीकडे वांग भाजलंय। भाकरी झाल्या की लगेच वांग्याचं भरीत करूया। मस्त भाकरी बरोबर खाऊया। सोपे आहे। नाचणीच्या भाकरी बाया म्हणतात ते करायला जमत नाही, ती चिरती। अशा पद्धतीने केली ना, उकळत्या पाण्यात नाचणी टाकून मिक्स करायची, मग ते पीठ मळायचं
तर भाकर अजिबात चिरत नाही, एकदम चपाती वाणी एकदम मऊसूत अशी भाकर होती बघा. आपण थोडस तेल लावूया. ती भात छान ती भाकर एकदम मऊ आहे ती, अजिबात कडक अशी का काही नाही, अजिबात एकदम चपाती सारखीच लागते. दुसरी पण दाखवते तुम्हाला मी. आपली भाकर तयार झाली आहे नाचणीची. नाचणीची भाकर तयार आहे आपली. हे बघा, मी तुम्हाला अजून एक दाखवते. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्ही पण बनवून खा, निरोगी राहा. आता लोक ज्यांना माहिती झालं ते खातात, पण ज्यांना माहिती नाही नाचणीपासून, गावाकडच्या लोकांना नाचणीपासून काय भेटतं आपल्याला, कॅल्शियम भेटतं. आणि ज्यांना रक्त कमी आहे ते पण रक्त वाढण्यासाठी चांगली असती. नाचणी खरं म्हटलं तर पहिलं ती थंड असती, शरीराला थंडावा देते. खूप चांगली असते आरोग्यासाठी. आपण थोडं तेल लावून घेऊया. मग फुगते ती मस्त बघा, अशी फुगली नाचणीची भाकरी.